या सगळ्या संदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांनी। राज्याचे मंत्री उदय सामंत आपल्यासोबत आहे। बिहार आणि आंध्र प्रदेश राज्यांचा केंद्र सरकारला पाठिंबा आहे, तसा पाठिंबा महाराष्ट्राचा सुद्धा आहे केंद्र सरकारला। पण महाराष्ट्रामध्ये तसा दुजाभाव का पाहायला मिळतो? कारण जी निधी आपण बघितलं तर त्याची वाटप मोठ्या प्रमाणात आंध्र प्रदेश आणि बिहार सरकारला आहे। नाही, आपल्याला कोणीतरी चुकीचं ब्रीफिंग केलेलं आहे किंवा तुम्ही विरोधक बोलताय त्यांच्यावर विश्वास ठेवताय असं माझं मत आहे। असं कुठेही झालेलं नाही। मागच्या वर्षी देखील 10,000 कोटी रुपये सहकार क्षेत्राचा जो टॅक्स होता तो महाराष्ट्रासाठी अमित शाह साहेबांनी रद्द केलेला होता। अनेक पैसे आम्हाला दिलेले आहेत, इन्सेंटिव्हचे पैसे आम्हाला मिळालेले आहेत, टॅक्स रिमोट आम्हाला मिळालेला आहे। आणि आजच मला आता काही गोष्टी सांगता येणार नाहीत, पण उद्या मी सविस्तर बजेटमध्ये महाराष्ट्राला काय मिळालंय हे मी जनतेला सांगणार आहे। आणि टॅक्सचा जो बेनिफिट आहे हा काय आंध्र प्रदेशला किंवा बिहारला मिळणार नाही, तो महाराष्ट्राला पण मिळणार आहे। पण ज्यांना बजेटच कळत नाही त्यांच्यावर बोलून काय उपयोगाचं आहे? आज कॅबिनेट बैठक झाली, त्याच्यामध्ये निधी वाटपावरून खडाजंगी पाहायला मिळत आहे। अजित पवार यांनी म्हटलंय की मी जमीन विकून काय निधी देणार आहे, असं नेमकं काय झालं त्या ठिकाणी? नाही, मला असं वाटतं की कुठेही वाक्य अजितदादांनी म्हटलेलं नाही। तुम्हाला कसं कळलं मला माहित नाही। हेच जे नरेटिव्ह सेट करणं ज्याला म्हणतो, फेक नरेटिव्ह सेट करणं, याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे। जिथं अंगणवाडी सेविकांना, मदतनीस, आशा वर्कर, गटप्रवर्तकांना चांगला योजना देण्याचा निर्णय झाला, जिथं कुठेही चर्चाच झाली नाही, अशी खोटी चर्चा तुमच्यापर्यंत कशी काय पोहोचते हे मला कळत नाही। परंतु यालाच फेक नरेटिव्ह असं म्हणतात आणि हाच फेक नरेटिव्ह लोकसभेमध्ये काही लोक करण्यामध्ये यशस्वी झाले होते, परंतु वारंवार याचा परिणाम होत नाही। यावेळी महायुतीच जिंकणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेशसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।